आत्ता मागे तुला दिले होते मी पैसे, आता पुन्हा कशाला हवेत? मी भीक मागत नाहीये तुझ्याकडे, उधार हवेत आणि मी तुझे सगळे पैसे परत करणार आहे. किती? 2 लाख. एवढे पैसे कशा करता? त्याच्याशी तुला काय करायचं? तू देणार आहेस की नाही तेवढं फक्त सांग. ठीक आहे, बस करतो अरेंज. वहिनी, इथे एक माणूस आला होता घरी. तो म्हणतोय शार्दूल त्याचा मुलगा आहे म्हणून. त्यांनी जर सिद्ध केलं की शार्दूल त्याचा मुलगा आहे आणि तो घेऊन गेला माझ्या शार्दूलला, तर मी त्याच्याशिवाय कशी जगू ग? मी यांच्याशी बोलू का एकदा? नाही नाही, थांब. आता कोणाला काही सांगू नको एवढ्या. खरं तर हे मला म्हणाले होते कुणालाच बोलू नको, पण मी बोलले तुझ्याशी. मी प्रियंका राव बोलते. माझ्याकडे तुझ्यासाठी एक महत्वाचं काम आहे. काम जर असं कठीण आहे पण किंमत चोख मिळेल. नाही, फोनवर सांगता येणार नाही. मला येऊन भेट. प्रियांकाला अचानक इतक्या पैशांची गरज का लागते? तिच्या डोक्यात नेमकं काय चाललंय तेच कळत नाहीये, पण नक्कीच तिचा काहीतरी प्लॅन असणारच. आणि तिकडे तो वरुण सुभेदार, तो त्या शारदाच्या मागे लागलाय हात धुवून. हे सगळं तो त्याच्या बिझनेस करता करतोय का खरंच तिच्यात इन्व्हॉल्व झालाय? पण जर ती त्याच्या जाळ्यात फसली तर मी मात्र तिला कायमचा गमावून बसेन. नाही, हे होतं कामा नये. हे घे 2 लाख रुपये आणि त्या फोटोच्या पाठीमागे नाव आणि पत्ता दोन्ही आहे. लवकरात लवकर काम व्हायला हवं. ही भाजी आहे? भाजीत मीठ घातलंस का मिठात भाजी घातलीस? नाही म्हणजे अहो तिने पहिल्यांदाच प्रयत्न केलाय तर तुला आधी चव बघता नाही आली? हो नाही, माझं चुकलंच. मी परत दुसरी भाजी करते. मी वाटते तोंडाची चव गेली सगळी. पुन्हा असं होतं कामा नाही, कळलं? तो माणूस खोटं बोलतोय. नयनाचं लग्नच झालं नव्हतं. कशावरून? म्हणजे तुम्ही इतकं ठामपणे कसं काय म्हणू शकता? अगं मी अशा केसेस खूप पाहिल्यात. ही असली माणसं नालायक असतात. पैशांकरता कुणालाही ब्लॅकमेल करू शकतात. हो, त्या माणसाचा प्लॅन असणार सचिन रावांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं पैसे उकळायचा. पण सचिन रावांना कायदा चांगलाच ठाऊक आहे. ते त्याला बरोबर सरळ करतील. स्वतःच्या बाबतीत काय ते बोल. अरे बोल ना. हॅलो ना, हॅलो. चालली बोल. माझा पोरगा पाहिजे मला. माझा पोरगा आहे तो. काय निघणार? माझा पोरगा पाहिजे मला. अरे निघ. मी आत्ताच नागपूरच्या ब्रांचला फोन केला होता. गेल्या 3 दिवसात 4000पेक्षा जास्त फॉर्म्स विकले गेले आणि सगळं बुकिंग फुल झालंय. आणि आता बुकिंगसाठी जी अमाऊंट जमा झाली आहे ती जवळजवळ 10 कोटी आहे. लक्षात ठेव नेहा, आपण ही केस शार्दूल विरुद्ध लढत नाही तर प्रियांकाच्या विरुद्ध लढतोय. कारण तो त्या प्रियांकाच्या डोक्याने चालतोय, तिच्या मताप्रमाणे वागतोय. तशी तू काळजी करू नकोस. कालच समजावून आलोय तिला. मी सांगितलंय तिला की शार्दूलचा पिच्छा सोड. जर का तो सोडला नाहीस तर तुझं जगणं हराम करेल. मी आज परत चंद्रपूरला जाणार. ओके मॅडम, मी 1-2 दिवसामध्ये परत येतोय. आल्यानंतर आपण कामाला लगेच सुरुवात करूया. ठीक आहे, मग निघू मी. ओके, फाईन. टेक केअर.